आज या ठिकाणी आपण 29 ऑगस्टला जे आपले आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला आपल्या गावाचा किती मोठा सहभाग असावा या दृष्टिकोनातून आजचा हा नियोजन बैठक या ठिकाणी लावलेली आहे, जेणेकरून आपल्या गावातील जास्तीत जास्त प्रतिनिधी त्या मुंबईला जावे या दृष्टिकोनातून हे आपण या ठिकाणी बैठक लावलेली आहे। आपल्याला या ठिकाणी तारगावातून 27 ऑगस्ट 2025 या रोजी संध्याकाळी आपल्याला इथून हलायचंय। त्या दृष्टिकोनातून अभिनय तो कवी नाही या भावनेतून म्हणजे या आपल्या पिढीचं तर झालं, पण पुढच्या पिढीचं आयुष्य सुखमय करायचं असेल तर प्रत्येक नागरिकाने याच्यामध्ये सहभाग घेणे गरजेचं आहे। आज तुम्ही बघता शिक्षण एज्युकेशन क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आहेत, जे हे आरक्षण कशासाठी पाहिजे याचा आपण गांभीर्याने विचार करणे काळाची गरज आहे। अभिनय तो कधी नाही आम्ही कशासाठी सांगतोय, काय म्हणतात लोक तो जाईल मी जाईल असं मनामध्ये कुठलाही संकोच ठेवू नका। जो एक व्यक्ती या महाराष्ट्रासाठी आपण नाक प्रयत्न करतोय, पण त्याच्या सपोर्टसाठी आपलं पण योगदान असणं काळाची गरज आहे। या दृष्टिकोनासाठी आज ही नियोजन बैठक लावलेली आहे, परंतु आज जो रिस्पॉन्स पाहिजे त्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स नाही। अनेक इतर कुठला कार्यक्रम असेल तर लोक या ठिकाणी हजारो लोक येतात त्या गावामध्ये, परंतु आपल्या लेकराचं आपल्या मुलाचं भविष्य सुंदर करायचं असेल तर स्वतः करावं लागेल। कोणता पुढारी नाही ना कोणता नेता नाही, कोणी येऊ शकत नाही। ते करायचं तर स्वतःच्या हिमतीवर करावं लागलं। आज तो व्यक्ती अहो रात्र झटतोय कशासाठी, या मराठा समाजासाठी, पण आपलं योगदान काय, तो पळतोय तो पळू द्या अशी भावना मानसिकता निर्माण झालेली आहे। हे कुठं तर दूर करण्याची गरज आज आपल्या गावापासून सुरुवात केली पाहिजे। यासाठी ही नियोजन बैठक लावलेली आहे आणि त्याचबरोबर आपण आपल्या शेजारचे गाव असू द्या, आपले नातेवाईक असू द्या, आपले मित्रपरिवार असू द्या, 2-4 दिवस कोणतंही काम मनामध्ये न ठेवता आपण मुंबईला जायचं, हा भावना शुद्ध भावना ठेवा। शुद्ध भावना ठेवले की त्याच्यामध्ये 100% यश येणार म्हणजे येणार, परंतु जाऊ की बघू की अशी भावना मनामध्ये ठेवू नका। आपलं तर बर्बाद झालं, एक पिढी बर्बाद झाली, 2 पिढ्या बर्बाद झाल्या, पण येणाऱ्या पिढीचं बर्बाद करायचं की नाही करायचं ते स्वतःवर डिपेंड आहे। आपण त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीचं कल्याण झालं होणार आहे। आज मनोज जरांगे पाटलांनी जे केलेलं योगदान आहे, जे केलेलं आंदोलन आहे, अनेक विद्यार्थी ज्याची परिस्थिती नाही आज ते MBBS आहेत, PS आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, कलेक्टर आहेत, अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं उन्नती प्राप्त केली केवळ संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या योगदानासाठी। आपलं पण आपल्या समाजासाठी काहीतरी योगदान असणे काळाची गरज आहे। त्याच्यामुळं मी जास्त काही सांगू इच्छित नाही, परंतु प्रत्येकाने प्रयत्न करा, विचार करा। विचार आणि कृती हे माणसाने करणं गरजेचं आहे। जेव्हा विचार निर्माण होतात त्याच्यामध्ये कृतीमध्ये उतरलं पाहिजे। फक्त विचार आहे आणि कृती नाही तर त्याचा काही अर्थ शून्य किंमत होते। त्याच्यामुळे आपल्या हृदयामध्ये आपल्या विचारामध्ये आधी हृदयामध्ये विचार निर्माण करा आणि विचारातून कृतीला प्रारंभ करा, यश आल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलतो मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना जय श्रीराम। आतापर्यंत आपल्या समाजात अण्णासाहेब पाटील असतील, अण्णासाहेब दवळे पाटील असतील, विनायकराव मेटे असतील, काकासाहेब शिंदे असं किंवा 400 ते 500 मुलांनी बलिदान दिलं, तर का तुम्हाला आरक्षण भेटावं। आणि ज्यावेळेस 10 वर्षांनी पुढे 50 वर्षांनी इतिहास होणार आहे, मनोज दादाच्या कार्यावर एक दिवस इतिहासात त्याची नोंद होणार आहे आणि ती इतिहासात नोंद होईल त्या दिवशी त्या इतिहासात एक काळीची कुठेतरी एक वळ येणार आहे। ती वळ म्हणजे काय सांगतो तुम्हाला, आतापर्यंत आंदोलन झाली, हा शेवटचा लढाई असता त्यांचा आणि ह्या शेवटच्या लढाईची चावडी बैठक जी असते का म्हणजे गावागावामध्ये जाऊन सांगायची, ती चावडी बैठकीची सुरुवात या छोट्याशा कार्यक्रम झालेल्या मनोजदादांची, हे कार्य एवढं मोठं भाग्य होतं आणि
सुरुवात कारीतनं झाली आणि फक्त कारी एक खेडेगाव घेतलं होतं. इथून पुढल्या जेवढ्या जावडे बैठकीच्या दादाच्या सुरुवात झाल्या त्या परत जिल्ह्याच्या ठिकाणी झाल्या. म्हणजे कारीचं एक भाग्य होतं. आणि ज्यावेळेस इतिहासात कधी नोंद होईल दादाचा इतिहास धडा एखादा येईल त्यावेळेस एक कारीचा विषय नाही. दुसरी गोष्ट सुरुवात करू. आपल्याला का जायचंय 27 तारखेला आपल्याला आंतरवलीतनं मुंबईला का जायचंय त्याचं कारण सांगतो. आता अतुल आहे, ते अतुलनं किती प्रयत्न केला तरी त्याला माहिती आहे. हे जर अतुलला कुणबी सर्टिफिकेट 10 वर्षाखाली जर सापडलं असतं का तर आज अतुल डिवाइस म्हणून दिसलं असतं आपल्याला. मला वाईट काय वाटतंय, जर इथे एखाद्या आमदार खासदारी सभा असते का ह्याच्या पक्षाचा नेता त्याच्या पक्षाचा नेता जर आला असता का तरी मंदिर गच्च भरलं असतं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आमदार खासदारांनी तुमच्या मुलाचं कल्याण होणार आहे का? होणार आहे का सांगा बरं? कल्याण होणार आहे का मुलाचं? हे कल्याण कुणाच्या हानं होणार आहे? तर आरक्षण भेटलं तर आपली पोरं कुठेतरी नोकरी लागली तर हे कल्याण होणार आहे. पण मला काय वाटतंय, दारू विकायला लोक दारूची दुकानात जाते ते आणि दूधवाल्याला दूध घरी नेऊन द्यावं लागतं. ही एवढी वाईट गोष्ट आहे हो. ते चांगलं खरंच विकत नाही. मला सांगा, ज्या दादाने आपल्यासाठी एवढं प्रयत्न केला तर आज 2.5 वर्ष झाले या लढ्याला, 2.5 वर्ष झाले. एक किस्सा सांगतो तुम्हाला. मराठ्याचं ज्या वेळेस आंदोलन चालू झाले त्या वेळेस सगळे लोक मराठ्यांनीच बोललं. त्याची सुरुवात सांगतो. कोपरदीमध्ये एका आपल्या चिमुकलीवर अत्याचार झाला आणि त्या अत्याचारला कुठंतरी हे करायचं आहे, आपल्याला पाठिंबा देऊन त्या बाबा आरोपीला अटक करा, आम्ही त्या कुटुंबाबरोबर आहेत असं दाखवायचं होतं. त्यावेळेस 2.5 लाख लोकांचा मोर्चा संभाजीनगरला निघाला. ही पहिला मोर्चा होता आणि तो मराठ्यांनी काढला होता. तसं रेकॉर्ड मुंबईचा 58व्या मोर्चामध्ये 40 लाख माणसं मराठा मुंबईला दाखल झाले. त्या 2.5 लाखाचं रेकॉर्ड हे 40 लाख माणसांनी मोडलं. हे 40 लाखाचं रेकॉर्ड गिनीज बुकात नोंद झाली. आणि ज्यावेळेस दादा उपोषणाला बसलं, मला एक वाईट वाटतं. मराठा कधी एकत्र येतो त्याचं कारण सांगतो, कधी एकत्र येतो ते सांगतो. ज्या वेळेस आपल्या माय बहिणीवर अत्याचार होतो का त्यावेळेस मराठा एकत्र येतो. तर मराठा निवांत झोपलेला असतो. पहिली घटना कोपरदीत घडली त्यावेळेस कुठेतरी मराठ्याला जाग आली की बाबा आपण काहीतरी करावं लागतंय म्हणून सुरुवात झाली. दुसरी घटना आंतरवेळीत घडली. आंतरवेळीत ज्या माझ्या माया बहिणीला लाठीचार्ज झाला, मी आज मी सांगतो तुम्हाला, मी पुराव्यासही सांगतो. त्यावेळेस छेरे बंदुकीतनं छेरे मारले तर मराठ्यावर. काय एवढा अन्याय केला आपण? आपल्या हक्काचं आरक्षण मागत होतो तर आपण त्यांची काय गादी, मुख्यमंत्री गादी फिरी मागितली का? आपण काहीच नव्हतं. आपण फक्त आरक्षण मागितलं होतं. तरी त्यांनी आपल्यावर लाठीचार्ज केला. ज्यात आंतरवली गमावले असतील त्या आंतरवली काय भोगत आहे त्या आंतरवलीला माहीत आहे. फक्त या मराठा आरक्षणासाठी त्या गावानं बळी दिला. त्या बायांच्या आजी पायात शिरायचं, नाकं तुटलेली आहे. ते एवढं बेदम मारहाण त्या बायांना झालेली आहे. तरी आपण शांत आहे. दादाने सुरुवात केली आंदोलनाची, लाठीचार्ज झाला. दादाने पहिला मोर्चा काढला. 29 तारखेलाच निघाला होता. 1.25 कोटी मराठा त्या मोर्चाला गेलता आणि 40 लाखाचा रेकॉर्ड हे मराठ्यांनीच 1.25 कोटीचं जाऊन रूपांतरात मोडलं. परत दुसरी गोष्ट झाली. बरीच लोक म्हणली दादाचा समाज आता माघार निघाला, दादाच्या मागाचा समाज राहिलेला नाही. दादाला वाटलं तर एक परीक्षा घ्यावी. परीक्षा घेण्यासाठी दादाने परत एकदा हात दिले, चला नारायणगडावर. परत त्या 1.25 कोटीचं रेकॉर्ड हे मराठ्यांनीच बोललं आणि 2 कोटी मराठा नारायणगडावर गेला. 2 कोटी मराठा नारायणगडावर गेला. हे 2 कोटीचं रेकॉर्ड झालं. आपल्या मनोजाचा 1 ऑगस्टला वाढदिवस होता. आणखी एक रेकॉर्ड झालं. 1 ऑगस्टच्या वाढदिवसाला सगळ्यात जास्त स्टेटस जर कोणाचे असतील, स्टेटसला जर कोण होतं 1 ऑगस्टला 6,40,00,000 लोकांच्या स्टेटसला मनोजदादाचा स्टेटस होता. हे रेकॉर्ड आत्तापर्यंत कोणा झालेलं नाही. नाही कुण्या पंतप्रधानाचं झालं, नाही कुण्या मंत्र्याचं झालं, नाही कुणाचं झालेलं. हे रेकॉर्ड फक्त मराठा युद्धाचाच झालेला आहे. मला एक गोष्ट काय वाटते सांगतो तुम्हाला. तुम्ही कारीत पण मनोजदादाचं भाषण ऐकलं असेल. त्यावेळेस पण दादांनी शेवटचे 15 मिनिटं त्यांना आणखीन बोलायचं होतं तर त्यांना शब्द फुटत नव्हतं. पहिल्यांदा कारीत सांगितलं की माझा शरीर काय जर्जर झालेला आहे, मला आता औषध नाही. मी जवळनं बघितलेलं आहे. ज्यावेळेस दादा म्हणजे खरं सांगतोय, ज्यावेळेस दादा बाथरूमला जातात ना, बाथरूमला लगेला
त्यावेळेस पहिल्यांदा लघवीतनं आधी रक्त येतं आणि मग लघवी येते. तेवढं त्यांचं शरीर निर्जळ झालेलं आहे. त्यांच्या ॲक्च्युली पण निकाम्या झालेल्या आहेत त्या. आज त्यांना त्याच्या नांदेडच्या सभेमध्ये त्यांना रक्त चढवावं लागलं. रक्त नाही त्यांच्या अंगात. अरे कुणासाठी करतो माणूस? आपल्यासाठी करतो तर आपल्याला का त्याची जागी नाही? किती दिवस त्या माणसाने आपल्यासाठी सही करायचं? आज मी सांगतो, ज्यांनी नारायण त्या आंतरवेला गेलं, दादांचं घर राजेश टोपेच्या कारखाना अंकुशनगरमध्ये घर आहे. आज मी सांगतो त्या सिमेंटच्या पत्र्याचं घर आहे. सिमेंटच्या पत्र्याचं आणि 2च रूम आहेत त्या. 2च रूम आहेत त्या. मी महादेवाच्या मंदिरात बोलतो, मी खरं बोलतो. ज्यावेळेस दादा आम्ही दिवशी घरी गेलता तर दादाची बायको लोकांच्या कामाला गेली. जर त्या माणसाला फुटायचं असतं ना, आपल्या संग गद्दारी करायची असते ना, त्या माणसानं या सरकारनं त्या माणसाला कुठं अमेरिकेत नव्हतं, कुठं द्यायचं तिथं काही नेऊन दिलं असतं आणि बस म्हणायचं निवांत तिथं आता ह्याच्यात लढू नको. शेवढा आपल्यासाठी इमानदारीपणा केलं हो, तरी आपल्याला काही त्याचं गांभीर्य नाही. पण आता त्यांनी सुद्धा सांगितलंय बाबा ही आता शेवटची लढाई आहे. आता माझी ताकद राहिलेली नाही. ताकद न मी आता जगतोय का नाही ही पण मला माहित नाही. ही माझी शेवटची लढाई आहे. तरी बी आपण गप आहे. मला वाटलं होतं महाराष्ट्रात रेकॉर्ड झालंय कारीचं. पहिली तावडी बैठक कारीतनं झाली आणि ती ग्रामीण भागातनं झाली. पहिल्या दुसऱ्या बैठका जिल्ह्यात नाही त्या. जिल्ह्यात धाराशिव झालं, सोलापूर झालं, कोल्हापूर झालं, जिल्ह्यात परत बैठका लागल्या. तरी सुद्धा आता म्हणलं वाट बघत होतो मी. आता बैठक लागेल गावात, आता विचार होईल काहीतरी. 27 तारीख जवळ आली. आता कोणतरी काय म्हणेल बाबा गावात जायचं कधी. एक पण माणूस विचारायला तयार नाही. नको का आरक्षण? मला सांगा आता दाद्याच्या मुलाला किती त्याचा ओबीसीचा फायदा झाला विचारा. ऍडमिशन भेटलं हो, ऍडमिशन त्याला ते नको ते नाही भेटत नव्हते त्या शाळेत त्याला ऍडमिशन भेटलं. फीजमध्ये त्याच्या क्षमता झाली. म्हणजे आपल्या मुलाचं भविष्य आपल्याला नाही का घडवायचं. मी दुसरी गोष्ट सांगतो. आता ज्याचं कुणबी सर्टिफिकेट निघालं, पिंटू मुंडेचं निघालं, डोक्याचं निघालं, चौधरी निघालं, घाडगे निघालं, जाधव निघालं, सगळे डोके निघाले, बोडके निघाले. त्यांच्या 3 पिढ्याची नोंद होते. 3 पिढ्याची नोंद होते शाळेत. 268 कुणबी सर्टिफिकेट काढीत निघाले. पुरा तेवढे सापडले की आता त्याच्यावर किती पुढे निघाले ते मला माहीत नाही. निम गाव कुणबीमध्ये गेले. महाराष्ट्रात पहिलं कुणबी सर्टिफिकेट सुजित मानेला भेटलं होतं. सुमित मानेला पहिलं सर्टिफिकेट भेटलं महाराष्ट्रातलं. अहो एवढा आपण संघर्ष केला ना, महाराष्ट्रातलं पहिलं सर्टिफिकेट द्यायला कलेक्टर पहिल्यांदा कार्यत आलाय. जे काय करायचं राहिलं तीच मला पण कळा नाही गेलंय. म्हणजे किती बाजी करायची आपण, किती जीवाची बाजी लावायची. म्हणजे आम्ही लढायचं, गावाने शांत बसायचं, ही कुठवर चालवायचंय. अरे कुठं तर वेळ आले. आणि बाबा मी पण एक सांगतो, आता मला बी बायको लेकरं प्रपंच, मी बी आता हे 30 तारखेला बघणार आहे. तर गावालाच काय त्याचं वाटत नसेल तर आपण तर कसं आता पालत्या घागरून पाणी वाजायचं. आता मी पण येत ना ही पुढे विषय सोडून देणार आहे. अनेक गोष्टी झाल्या, अनेक गोष्टी मी लागतासारखं चला पुढे चला पुढे चला पुढे करत होतो. पण माणूस संपा लागला आपला. अनेक माणसं आपण संपवली ती. शिवाजी महाराजांनंतर एवढा इमानदार माणूस आता 400 वर्षानंतर दादा भेटला तर. आणि जर दादा गमावलं पण आरक्षण बी नाही आणि काहीच नाही. अहो एखाद्या तुम्ही ऑफिसमध्ये गेलं का, मराठीच्या माणसाला खाली मान घालून बसावं लागत होतं. कारण ग्रुप व्हायचा तर तो ग्रुप आणि मराठी माणसाने हो हो म्हणायचं. सर वरिष्ठ अधिकारी मी अनुभवलंय. मी महादेवाच्या देवळात बोलू शकतो. वरिष्ठ अधिकारी पोलीस डिपार्टमेंटचे ज्यावेळेस आम्हाला काही महत्वाची चर्चा करताना आतमध्ये दरवाजा लावून चर्चा होते. एवढा दबाव समाजावर आहे तरी समाज गप आहे. बाबांनो खरंच मी हात जोडून विनंती करतो. मी बघतोय तिथं परिस्थिती वाईट आहे आणि एकदा हातातनं वेळ गेली, 30 तारीख निघून गेली, पुन्हा आता आपल्या हातात काय राहिलेलं नाही. मी काय म्हणतोय, आज आपल्या हातात आहे. आज वेळ नाही घालवायची आपल्याला. आज आपल्याला वेळ नाही घालवायची. बरं चालत बी नाही जायचं, आपल्याला वाहनात जायचंय. दुसरी गोष्ट, आतापर्यंत त्या माणसाने ज्याच्या उपोषणाला बसलंय फक्त एकटं उपोषणावर आहे तर आखा माणूस खाली फिरतोय, इकडे तिकडे हिंडतोय. एक माणूस फक्त उपोषण करतोय. दादानो 6 वेळेस उपोषण झाले त्यांचं. 6 वेळेचे 80 दिवस उपोषणात आहेत. 80 दिवस. आणि त्याच्यात कोण श्रावणी धरत असेल, कोण सोमवार धरतं, कोण शनिवार धरत असेल. मी शनिवार धरतो. जर मी सकाळी घराच्या बाहेर निघालो आणि संध्याकाळपर्यंत जर नाही मला काय खायला भेटलं किंवा काय झालं पाणी पिलं भेटलं तरी संध्याकाळी आलेल्या बायकोला शोधून काय झालं मग तू फराळाचं केलं नाही का. अहो त्या माणसानं आपल्यासाठी 17 दिवस उपोषण केले, पाणी नाही, अन्न नाही. काय त्यांची तब्येत वाटत असेल, काय त्यांना वाटत असेल त्यांच्या जीवाला. बरं मी कधी म्हणलो बी नाही बाबा त्यांच्या उपोषणासाठी आम्ही आंदोलनामध्ये सगळं सहभागी.
ज्या ज्या वेळेस समाजावर वाईट दिवस आहे त्याला वाईट वेळ येते त्याच वेळेस तर आपण तयार व्हायला पाहिजे. पण आमची बी बोलण्याची वाट बघायला नाही पाहिजे. मी खरंच वाट बघत होतो. मला वाटलं तुम्ही 20 तारखेपर्यंत गावात कोणतरी म्हणेल बाबा बैठक लावून नियोजन काय केलंय, कसं वाहनाचं नियोजन केलंय, कसं काय करायचं. एक पण मला निरोप नाही, एक पण माणूस मला नाही, कुणालाच भेटलेलं नाही. म्हणजे जायचंय का नाही ती सांगा. काय होईल माहिती आहे का तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. ते दादा एवढं सोपं नव्हतं आणायचं काळीमध्ये, काहीच नव्हतं सोपं नव्हतं. मी त्यांना आदल्या दिवशी मी तिथे गेलतो. मी त्यांना दादा मी आयुष्यात तुम्हाला काय मागितलं पण नाही आणि इथून पुढे पण काय मागणार नाही. ती एक मागतो. मला म्हणजे काय त्याला कार्य यायचा. मग मला म्हणजे कार्याचा रस्ता कुठं आहे, कसा आहे, काय किती गाव कुठं कसं आहे, मतदार किती आहे, त्याच्या आसपासची गावं किती आहे, ते सगळं विचारलं. मग मला म्हणजे तुला मी उद्यापर्यंत तारीख देतो. मी तिथनं 2 वाजता कारीमध्ये आलो. रात्री 2 वाजता आलो. मी सकाळी उठल्या मी सगळ्याला भेटलो. मी म्हणलं दादा येणार तर दादा तारीख देणार तर आपल्याला मोठा कार्यक्रम करायचा आहे. सगळं नियोजन ठरलं होतं. म्हटलं तारीख घेताना आणि गावाचा मोठा कार्यक्रम आपण घेऊ. आणि मला 11 वाजता फोन आला. दादा तिकडून अंतरवडीतनं निघालं तर धाराशिवला यायला तर सुरेश गाडी मला चलवा आपण धाराशिवला जाऊ. धाराशिवला चालला त्या सुरेश गाडीला ट्रॅक्टर न्यायला कंपनी लोक आली म्हणून आम्ही कधी शेतात गेलो. शेतात गेल्यावर मला सांगितलं लवकर म्हणजे दादा धाराशिवला त्या रेस्ट हाऊसला त्यांची राहायची व्यवस्था करायची होती. मी कौडगावमध्ये गेलो. मला एकदा फोन आला. मला कुठं आहे त्याला धाराशिवला यायला यायला मला दादा कार्याला चाललं तर कार्याला का काय खोटं बोलतो काय म्हणलं. बरं मला तारीख देतो म्हणलं तर नाही म्हणलं दादा यायला मला त्यांनी विचारलं कार्याचा रस्ता कुठं आहे. मग दादा कार्याला आले. एक गोष्ट कार्याला आल्यावर मी आणि कुणाकडून 10 रुपये घेतले. कुणी तर खर्च केला. एवढा मोठा माणूस कार्य घेऊन गेला. 1 रुपयाचा खर्च तुम्ही आम्ही समाजाला गेलो. 1 रुपयाचा खर्च दिला नाही. ते लोक डॉक्टर नाही आमच्या काय असेल ते वरच्यावर सगळे भागवून टाकले. एवढा फुकट माणूस आपल्याला समाजाला घावला आहे. अहो काहीच खर्च नाही हो. मी सांगून पण सांगतो. ज्या दिवशी आलं का त्या दिवशी एक तर 40 सापडा मला. मग म्हणलं इथं सावरी बैठक घेतलं आणि जातं म्हणे 5 मिनिटं वेळ घेतलं. मी तिथं थांबलो. त्यांना चला इथं माणसं गोळा करतो. मला म्हणलं नाही घरी येतो तुझ्या. घरी गेलो आम्ही. घरी गेलो तर लवकर 40 सापडा ना. ही काय असतं जो किती परीक्षा घेते त्याचं उदाहरण सांगतो. 40 त्या दगडाखाली पडलेली 40 सापडले. 10 मिनिटं दारात उभं होतं. ते तुमचं सगळ्यांना माहिती आहे. दरवाजा उघडला हातपाय धुतलं. मला म्हटलं भूक लागली मला जेवायचं. मी टोपल्यात गेलो. टोपलं वगैरे आपण ते चटकर भाकरी असं मी 2 भाकरी टोपल्यात होती. आता पुन्हा त्या मनोजच्या घरी गेलो. मनोजला म्हणलं बाबा ते मनोजची बायको तिला म्हणलं काय आहे का जेवणासाठी. ते म्हणजे 1-2 चपाती आहे. म्हणजे वाढ दादाला तेवढं तरी म्हणलं. मी ताट घेऊन आलो. मला वाईट वाटत होतं दादाबरोबर बाहेरची गावची 20 माणसं आलती. त्यांना जेवणाचं काय करू. मी त्यांना तिथं बसवलं. त्यावर घरचे आमच्या शेतात गेली होती सगळी दोघी बी. घरचे आल्यानंतर ते 4-5 चपात्या आणल्या. त्यांच्या ती वाळायला चालू केलं. मी अख्ख्या गलीतल्या चपात्या गोळ्या केल्या. भाकरी गोळा केल्या, भाजी गोळा केली. त्यांना जेवायला वाटलं. काय एखाद्याचं काय परीक्षा असते किंवा एवढ्या मोठ्या माणसाला जर मी गलीतनं गोळा करून वाढत असेल तर माझे इतकं दुर्दैव कोणाचं नाही. फुकट गावलेला माणूस आहे. काय सुद्धा खर्च नाही आणि निस्वार्थी माणूस आहे समाजासाठी. इथून पुढे निस्वार्थी माणूस गावणार नाही आपल्याला. काहीच खर्च नाही त्या माणसाचा. कधी समाज आता एखादा पोरगाचा नोकर लागला. आता मी रोज बघतो त्यांच्याबरोबर. ते एखादा पोरगा काय करतं हार घेतं पेढा घेतं आणि दादाकडे येतं म्हणजे दादा तुमचा सत्कार करतो मला नोकरी लागेल. तुमच्या ओबीसी सर्टिफिकेटचा मला फायदा झाला आणि मला नोकरी लागली. बघा मी तुमचा सत्कार करतो. ते दादा त्याचा तिचा हार घेतात त्याला घालतात आणि त्याचा पेढा घेतात तर त्यात वाटत घालतात. काहीच खर्च नाही तरी बी आपण शांत आहोत. जाऊ दे आता इथून झालं. मला असं वाटतं आता दादा कारीला येऊन आमंत्रण देऊन गेलं तर नाही तर छोट्याशा गावात येऊन आमंत्रण देऊन गेलं तर बाबा 19 तारखेला बैठक केली आहे म्हणून. मला असं वाटतंय 7 ते 8 हजार लोकसंख्येचं गाव आहे. एका 1000 माणसाला एक गाडी निघावी. 1000 माणसाला एक गाडी निघावी. गाडीतलं कमीत कमी 10 गाड्या निघाव्या म्हणजे अपेक्षा आहे. आता दुसरी गोष्ट सांगतो. 10 गाड्या निघाल्या. आता गणपतीचे दिवस आहेत. दादानो एवढं बार गणपती आपण म्हाताऱ्या माणसाच्या हवाली करू. त्यांना सांगू आता आम्ही आंतरवडीला चाललोय. ही शेवटची लढाई आहे. गणपती तुम्ही सांभाळा. आता त्यांच्या हवाली गणपती करू आपण आणि आपण आंतरवडीला जाऊ. का आपल्या गणपतीचं विसर्जन त्या अरबी समुद्रात वाटत नाही का.
चांगला गणपतीला एकदा आरबी समुद्र बघू कुठं आहे ते आपलं आपलं हे जे गणपती आपल्या वाहनावर बसू आणि त्या आरबी समुद्रात विसर्जन करू आपण हिथं जे तळ्यात नदी तो विसर्जन करावं काय नियम आहे का आपला बी गणपती आपण आरबी तुम्हाला सांगू का मी आता ह्याच्यात बरीच लोक पुण्या मुंबईत राहिले बघत असतात त्या अन्न वगैरे आता गणपतीला करतात 1.5 दिवसाचा विसर्जन पण 1.5 दिवसात गणपती आला आज खुला की परवा दिवशी विसर्जन उद्या विसर्जन चालू आहे दुपार विसर्जन चालू का तर तिथल्या मुंबईतल्या लोकांना वेळ नाही आपलं 11 दिवसाची मुदत संपून पुन्हा 11 दिवस आपण मागून घेतो काय तर मिळून आमचं निवांत काढायचं ही आपली परिस्थिती झाली आपण गुंतून गेलो नको त्या गोष्टीत गुतत चालला त्याच्यामुळं मी हा जुनी विनंती करतोय एकदा हे शेवटबार आहे मुंबईला यावं आणि मी माझं उदाहरण सांगतो मी दुसऱ्याला सांगत नाही आता काय होतंय मी रोजच बाहेर मुंबईला फिरतोय रोज संध्याकाळी चावडे बैठक आज केरळ चावडे बैठक होती मी म्हटलं बाबा मला गावात काहीतरी बघू द्या आता लोक म्हणजे नाही झालं तिकडे बाहेर जाऊन मोठ्या मोठ्या गावात हातून गावात तुला काहीच नाही म्हणून मी आज बाहेर केरची बैठक कॅन्सल केली गावात थांबलो मला असं वाटते कारण मी अनुभवत आहे आता मी रोज बाहेर हिंडतो म्हणजे आई बाप म्हणजे आता गेलाय तर आता सोडून गेलाय पण आता मी जर उद्या म्हणलं मी आता मुंबईला चाललोय 1000 रुपये देता होता ती म्हणते मी एकतर सोडलाय बोलू आणि पुन्हा 1000 रुपये देऊन आणि घराला काढी लावायची का ही तुमच्या पण गोष्टी घरात गोष्टी होणार आहेत त्या आपल्याला 27, 28, 29, 30, 3-4 दिवस आपल्याला जायचं आहे एक तर घरचे म्हणते बाबा चाललाय तर जा आता पण तुम्ही जर म्हणला मला आता 1000 रुपये देता खर्चाला घरचे म्हणते मग जाशी आता नको बाबा तिथे जायला काय होतं मी एक नितीन बानगुडे पाटलाची गोष्ट ऐकली होती समजा एखादं मंदिर असेल एखादी वस्तू असेल एखादी गोष्ट करायची असेल तर त्याला 4 लोकांची आवश्यकता होती आता आपल्या 4 लोकांची नको आपल्या 3 लोक महत्वाचे आहेत ज्याच्यापाशी वेळ आहे त्याला वेळ द्यायचा काय बाबा आम्ही 4 दिवस मी मुंबईला येऊ शकतो माझी तब्येत चांगली आहे मी येतो मुंबईला तर नाही मुंबईला या ज्याच्यापाशी काम करायची तयारी आहे आता आम्ही बाहेर फिरतोय आम्ही काम बी करतोय मुंबईला बी येतोय आता आमच्याकडे 2 गोष्टी आहेत पण माझ्याकडे बी एक गोष्ट नाही माझ्याकडे पैसा नाही आता नाहीतर मी काहीतरी एक असताना पैशाची व्यवस्था केली असते केले तर मी 20-22 हजार रुपयाची व्यवस्था मी केलेली आहे काल हरभरा मी घेतलेला आहे त्याची व्यवस्था करतो मी जिथं कमीपर्यंत तिथं काहीतरी करतो पण एवढे बी आता 10 गाड्या जर काढल्या तर मला खर्चाला जर अडचण येईल म्हणून मला असं वाटतंय गावात धाराशिव जिल्ह्यात सगळ्यात जास्त कुणबी सर्टिफिकेट कुठं निघाले असेल तर कार्य निघाले 268 कुणबी सर्टिफिकेट आहे कार्य 268 म्हणजे पुरावे येतात आणि त्याच्यात पुन्हा किती लोकांनी कुणबी काढले ते मला माहित नाही त्याचा आकडा पुढे त्याच्या बाबा ह्याच्या भावकीनं त्याच्या भावकीनं ते लांब फुटवर गेलं ते मला माहित नाही पण 268 कुणबी पुरावे कार्य संपतात हे धाराशिव जिल्ह्यात ज्यावेळेस आपण तिथं होतं त्यावेळेस सगळ्यात मोठं गाव धाराशिव कार्य होतं मला असं वाटतंय आता त्या दादाच्या प्रयत्नामुळं कारण 3 वर्षाच्या 3 पिढ्या आपल्या कुणबी नोंद असताना आपल्या न करते